मुरादाबादचा पाकिस्तानी हेर शहजाद आखत होता मोठ्या हल्ल्याचा कट। शहजादने रामपूरमधल्या अनेक तरुणांना पाकिस्तानामध्ये पाठवलं आणि त्यांच्यासाठी व्हिसा मिळवला। आयएसआयच्या पैशाचा वापर भारतात हेरगिरी करण्यासाठी करत असल्याचा संशय। भारताविरुद्ध हेरगिरी केल्याच्या प्रकरणामध्ये नोमानबद्दल मोठी माहिती समोर। नोमान इलाहीच्या मोबाईलमध्ये 70हून अधिक पाकिस्तानी नंबर्स, तर स्नॅपचॅट आणि टेलिग्राम ॲप्सद्वारे पाकिस्तानामधील आयएसआय हँडलवरती इक्बाल कानाशी सतत संपर्क। अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरनं बीएसएफकडनं एका पाकिस्तानीला अटक। सध्या त्याची चौकशी सुरू। पाकिस्तानी लष्कर प्रमुख हसीम मुनीर यांना प्रमोशन। शहबाज सरकारने बनवलं फील्ड मार्शल। पाक हवाई दल प्रमुख झहीर अहमद बाबर यांचा कार्यकाळही वाढवण्यात आला। भारतासह दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण। पाकिस्तानकडनं नागरिकांवरती गोळीबार झाल्याचे पुरावे समोर। पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की अझरबैजान विरुद्ध देशाचा रोष। व्हिसा अर्जांमध्ये 42% घट आणि 60% लोकांनी फक्त 36 तासात अर्ज प्रक्रिया सोडून दिली। व्हिसा प्रक्रियेशी संबंधित कंपनी ॲक्लिस्टची माहिती। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार। पहिल्या टप्प्यामध्ये श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली 8 सदस्यांचं शिष्टमंडळ आज यूएई आणि पश्चिम आफ्रिकेच्या दौऱ्यावर। तुर्कीस्थित कंपनी सेलिबी एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी। सुरक्षा मंजुरी रद्द करण्याच्या बीसीएएस निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काँग्रेसकडनं देशभरामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन। नागपूरमध्ये शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा यात्रा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।